मग मागणार काय? तर त्याला काय करायचं? मुळात काय नाही, उत्पन्न कमी होणे मागणी याच्यासाठी आपल्या ज्या वायफळ गरजा आहेत ना त्या कमी करायला पाहिजे. त्यासाठी मी वर्तुळ काढतो. पहिलं मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, सुरक्षितता, आरोग्य हे सगळ्यांचं पूर्ण व्हायला पाहिजे. नंतर सुरक्षितता, सेफ्टी पाहिजे, सुविधा, ॲबिलिटी पाहिजे आणि स्थिरता. या चारही गरजा तुमच्या टप्प्याटप्प्याने पूर्ण व्हायला पाहिजेत आणि तेवढं तुम्हाला सेंद्रिय शेतीतून नक्की मिळेल. पण त्याच्या पुढच्या ज्या चार आहेत ना की ज्याने तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ सुधरत नाही त्या तुम्हाला टाळता आले पाहिजे. त्या आहेत चैन, प्रतिष्ठा, हव्यास आणि लालसा. चैन करून सुखी झाला असं म्हणजे मग काय करतो? प्रतिष्ठा, तात्याने मोठे गेलं म्हणून नाना मोठे करतात, ही प्रतिष्ठा. तुमच्याकडे गाडी आहे त्याच्यापेक्षा भारी गाडी मानली तुलना करून चालायची गरज नाही. हव्यास, आपल्या कुठं झाला पोरापुरतं करू, नातवापुरतं करू. जर मुलगा चांगला असेल तर त्याच्याकडे ठेवायची गरज नाही आणि तो चांगला नसेल तर ठेवू नये उपयोग. त्यामुळं हे जे सगळं पुढचं आहे हे सगळं टाळा तुम्ही, पण हे उत्तम करा की ज्याने तुमचं जीवनमान सुधारणार आहे, त्याने तुमचं जीवन सुधारणार आहे. आज तुम्ही जर पाहिलं ना तर आपल्या जीवनमानापेक्षा राहणीमानाच्या गरजा वाढलेल्या आहेत. ते दोन्ही फरक असल्याचं मला माहीत नाही. जीवनमान म्हणजे ज्याच्याशिवाय मी जगूच शकणार नाही त्या जीवनमानाच्या गरजा, आणि राहणीमान म्हणजे दुसऱ्याला दाखवण्यासाठी फेस, पावडर, स्नो, अंक जे काय लावतो आम्ही ते राहणीमान. या गरजा खूप वाढल्या कारण त्याची गरज नाही. गेले 20 वर्ष झालं मी स्त्रीच करतो, काही फरक नाही पडत. जी काही शिकणार ते शिकवेल की नाही तेवढं त्याच्यावर काहीच नाही. हे मला कधी लक्षात आलं, एकदा मी ठरवलं की नाही नाही करायचं, एक एक झंझट कमी करायचं. बायको काय तयार नाही, मला वाटतं की आपण काय तुला काय करायचं मी सांगतो. बायको असल्यामुळे झाली तयार. 7-8 महिने मी स्त्रीचा कंपनीत जात होतो, सगळी लोक म्हणत होते. 6 महिन्यांनी माझी मुलगा आणि मुलगी तिथंच आहे. त्यांना मी बोलवलं म्हणलं माझ्याकडे तुला फरक दिसतोय का? त्यावेळेस मला कळलं की आपल्याकडे कुणी बघत नाही. आपल्याला लोक करतात लोक आपल्याकडे काय करत नाही. त्यामुळे हे सगळं वायफळ जे आहे ना ते कमी करा. आता शेवटचं वायफळ कमी करा. आपल्याला जे जे करतो ना आपण ते सगळं आवश्यक असं वाटतं, वायफळ कळतच नाही. तर वायफळ समजायला एक छोटीशी मी सुनीलला पण सांगितली की एखादी गोष्ट घ्यायची ठरलं ना की ती आज नका घेऊ आणि ते स्वतःला विचारा की ही नाही घेतली तर काय होईल. उद्या कळते ती नाही घेतली तर काय नाही फरक पडणार, मग काय काय अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो. त्यासाठी एकदम छोटं मी हे केलेलं आहे, मी तुम्हाला त्यासमोर लिहितो ते येथे या विषयावर थोडं अधिक बोला. कुठल्या याची जास्त गरज आहे सांगतो. येथे रोज ताजे मासे विकत मिळतील. जपानमध्ये लोक मासे खूप खातात. आमचे या निसर्ग शेतीमधले गुरु मसानोबा फुकाओका म्हणून आहेत, त्यांच्या ते गेले आता 4-5 वर्ष झाली. त्यांचा एक मी कार्यक्रम ठेवला होता आणि 2 तासाचा कार्यक्रम सगळे लोक बोलत 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 राहिले आणि शेवटी 2च मिनिटं राहिले आणि तो आला हवा मला काही चपल्या. मी मला म्हणजे तुम्ही 2 मिनिटात बोला, मी काय 2 मिनिटं त्याच्या बोलणार त्यांनी जर मोबाईल केलं. त्यावेळेस मी हे वापरलेलं उदाहरण सांगतो. तर हे एका माशाच्या दुकानावर लावलेला बोर्ड आहे. येथे रोज ताजे मासे विकत मिळतील. 1, 2, 3, 4, 5, 6 हे तुम्हाला वायफळ समजावून म्हणून. आता तुम्ही जर हा बोर्ड वाचला, येथे रोज ताजे मासे विकत मिळतील, माशाच्या दुकानाला लावलेला बोर्ड आहे, त्यात काय चुकीचं वाटतंय का तुम्हाला? बरोबर वाटतं काय नाही. आता हे फुकुओकाच्या दृष्टीने विचार करू. ते कसं बघतात? ते काय करायचे? रासायनिक खताचा विचार करतात. हे दिलंच पाहिजे का?
त्याची आई माझ्याकडे काय आहे, ते नाही दिलं तर काय होईल असा. तसं त्यांनी त्या भोकोबा त्या माशाच्या दुकानाकडे गेले आणि त्याला सांगितलं, बाबा रे मी आज पाकिट विसरलो, आजचे दिवस तुम्हाला फुकट मासे देतो का? अहो म्हणलं हे दुकान आहे, काय चॅरिटी आहे का? मी कोणालाही काही फुकट देत नाही, मी सगळं विकतच देतो. मग सगळं जर विकत देतो तर विकत द्यायची गरज काय? तू फुकट काही देत नाही, मग विकत सर्वांना विकत देतो, तो विकत कशाला दिलं? तो माशाचं दुकानदार जरा शाळा म्हणतो नाही चुकलं नाही दिलं. मग त्यांनी बोर्ड बदललं, इथे मासे, इथे रोज ताजे मासे मिळतील. एक शब्द कमी झाला. ते म्हणजे अरे माझ्या कुत्र्या मागण्यासाठी पाहिजे तर तुम्हाला कालचे परवाचे शिळे मासे दिले ते मी स्वस्तात मागते कुत्र्या मागणार. मी शिळं काही ठेवत नाही, तर रोज ताजंच असतं. कालचं मी कालच डिस्प्ले करून टाकलं, मी इथेच रोज ताजं असतं, शिळं काय ठेवत नाही. मग रोज जर ताजे देतोय, ताजे द्यायचे काय नाही, शिळे कधी देत नाही, ताजे कशात देते? त्याला वाटलं हा शब्द चुकला आहे. येथे रोज मासे मिळतील. आता तोच आहे ना, बघा आता नाही बदललं. ते गेले, त्याला विचारणार तुझं दुसऱ्या रविवारी तुझं बंद कधी असतं? म्हणजे माशाचं दुकान आहे, 365 दिवस चालू असतं, कधीच बंद नसतं. म्हणून त्याची काय करायचं? मग त्यांनी बदललं, इथे मासे मिळतील. परत पुढच्या रविवारी गेले, म्हणजे तो बोर्ड इथे लावला आणि मासे मी इथं सुटते, मग इथे कशाला लिहिले? नाही म्हणा काय गरज नाही, म्हणजे मला मासे मिळतील. परत पुढच्या रविवारी गेले, ते म्हणजे तो दुकान मिळण्यासाठी काढलंय का न मिळण्यासाठी काढलंय? मासे मिळण्यासाठी काढले, मग मिळतील कशाला? त्या विद्यालयात लिहिलं मासे. 6 शब्द होते, 1 शब्द तेच काढतो, 5 शब्दाची बचत झाली का नाही? असं आपल्या गरजेचं काय काय आहे ना हे त्यांना उलट प्रश्न करून तपासून पाहिजे की कळतं की याची गरज नाही, त्याची गरज नाही, त्याची गरज नाही. परत फुगो वगैरे. आता ह्याला वाटलं आता एवढं तरी शब्दाला काय प्रॉब्लेम येतात, मासे एवढं पाहिजे. फुगो का म्हणजे अरे तुझ्या माशांचा वास 1 किलो फरलांवर येतोय आणि टांगलेला मासा 2 फरलांवर दिसतोय, याची गरज आहे का? तोही शब्द काढून टाका. मी कोरड केला. म्हणण्याचा हेतू असा की आपल्याला वायफळ काय हे समजलं पाहिजे. वायफळ बोलणं, वायफळ खरेदी, वायफळ श्रम. बऱ्याच वेळेला आपण वायफळ श्रम करतो, आलेला मेसेज फॉरवर्ड करतो, वाचलेला पण नसतो, माहिती पण नसते आपल्याला, ते त्याला उपयोगी आहे हे माहिती. ती या याच्यात कशाला वेळ लावायचा? आपल्याला जर शुद्ध चांगलं काहीतरी आग यावंच वाटत असेल ना, तर पहिल्यांदा तुमच्या डोक्यातला तो कचरा टाकला. तुमच्या डोक्यात आता ती जागाच नाही, इतकं गच्च भरले नको त्या गोष्टी ज्याचा खरंच उपयोग नाही, ते काढा. तुम्हाला खरोखर स्वतःसाठी विचार करायला वेळ आहे का? नाही, कारण तुमचे विचार प्रदूषित झाले. हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, जमिनीचं प्रदूषण एखाद्या वेळी लवकर दिसतो. विचाराचं प्रदूषण काय करणार? म्हणून पहिल्यांदा आपले प्रदूषित विचार करूया आणि त्याला एकमेव मार्ग आहे बघा, सत्संग. चांगल्याच्या संगतीत राहा, आपोआप चांगलं होतं. म्हणजे अत्तराच्या दुकानात गेला, भले अत्तर नाही घेतलं ना तरी कपड्यात थोडं तर वास लागणार आहे. माशाच्या दुकानात गेला, माशाचा लागणार. तर मासळीच्या बाजारात जायचं का अत्तराच्या जायचं हे तुम्ही ठरवा. म्हणून सत्संग जपा. काय मी बेसिकली कीर्तनकार आहे, पण असे देशमुख महाराज करतात तसली कीर्तन नाही. सिटीवर तर त्यामुळे मी कितीही वेळ बोलू शकतो. अरे वा, आपलं जे चाललंय हे बरं आहे, म्हणजे तुम्ही सांगताय तुमच्या पद्धतीने सांगताय. मला असं वाटतं आता इथलं मुख्य पीक कोणतं, इथं शेतकरी काय उत्पादन घेतात आणि त्या अनुषंगाने त्याला पिकामध्ये फेरफार कशी करता येईल, मिश्र पिकं
कशी घेता येईल याविषयी जर तुमचं ज्ञान मिळालं शेतकऱ्यांना तर ते चांगल्या प्रकारे त्यांना फायदेशीर ठरलं असं मला म्हणजे वाटतं. ज्वारी बरोबर अजून काही हा, ज्वारी असं म्हणजे आता इथे जे पिकते ते बघा, एक आहे विज्ञान आणि एक आहे तंत्रज्ञान. एक आहे विज्ञान आणि एक आहे तंत्रज्ञान. मी तुम्हाला विज्ञान सांगितलं, तंत्रज्ञान हे तुमचं तुम्ही कशी करा. तुम्ही काय करताय माहिती आहे का, आलेल्या माणसाने त्याने म्हणलं लग्न कर, तुम्हाला वाटतं की तुम्ही जोगी पाहिजे अशी अपेक्षा नका. कारण तुमची परिस्थिती मला माहित नाही, तुमच्याकडे किती मनुष्यबळ मला माहित नाही, तुमची जमीन कशी आहे मला माहित नाही, इथं पर्जन्यमान किती पडतं मला माहित नाही. मग मला माहित नसताना डॉक्टर लोक जसं देतात तसं सल्ला देऊ पाहिजे. तर मी तुम्हाला तत्व काय सांगितलं, पिकाचा फेरपालट करा. पिकाचा फेरपालट करताना एक दलावरती बिगल घ्या हे सांगितलं का नाही सांगितलं. आता इथे एक जर कुठलं भात असेल तर भात निघाल्यानंतर हरभरा घ्या. हे तुमची तुम्हाला करता आलं पाहिजे ना. पण समजा तुम्ही केलं, एकदा चुकलं, दुसऱ्यावर शिकायला तुम्ही जातो. रेडीमेड राईसपीटची कोणाकडनंच अपेक्षा नका करू. आणि हे आपल्याला जी सवय लागली ना, सरकारने सांगायचं मग ते आम्ही करायचं, आपली काही बुद्धी नाही का आपल्याला. आमच्या असं नका तुम्ही. नाही 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 माझा काय उद्देश आहे माहिती आहे का, आमच्या इथे जे पिकतंय ना त्याच्यामध्ये त्याचा मी अभ्यास नाही ना केलेला. असं आहे. हा. काय? आज मी पहिल्यांदा तुमच्या गावात आलो, मी त्याचा अभ्यास नाही केलेला आणि मी तो करणार पण नाही. मी निसर्गाचा अभ्यास केलेला आहे, मी सेंद्रिय शेतीचा अभ्यास केलेला आहे आणि जे युनिव्हर्सल जे सगळीकडे लागू होऊ शकते ते मी तुम्हाला सांगितलं. ते तुमच्या मापाचा अंगाचा शर्ट हा तुम्हाला शिवावा लागेल. आता तुमच्या अडचणी सांगतो मी तुम्हाला काय. तुम्हाला असं तक्ता धरून काहीतरी करून द्यावं, त्याला आपण पॅकेज ऑफ प्रॅक्टिस म्हणतो, की जे सरकारी ॲग्रिकल्चर ऑफिसर देतात तसं मी देत नाही. त्याचं कारण असं आहे, ते बहुत वेळा चुकू शकतो. तर तुम्ही योग्य ठरवू शकाल. कारण मनुष्य स्वतःचा व्यवस्थित डॉक्टर असतो पाहिजे ना. त्याला नक्की माहिती असतं माझी नस कुठं दुखते. डॉक्टरपेक्षा तुम्ही जास्त तज्ञ आहात आणि माझा तुमच्या सर्वांच्या ज्ञानावरती भरोसा आहे नाही, खात्री आहे. फक्त तुम्ही त्या दृष्टीने मला सांगा, तुमच्या गावातले 4 लोक, 4 शेतकरी तरी आपण एकत्र बसलोय का? नाही. काय प्रॉब्लेम आहे? याला आम्ही अभ्यासगट म्हणतो बरं का. हे आम्ही करतो. आम्ही काय म्हणतो, इतर गोष्टीला तुम्ही जमताय ना तर तुम्ही असा वार ठरवा किंवा आठवड्यातून 1 दिवस आपण संध्याकाळी 2 तास आपल्या घरी बसू आणि फक्त शेतीवरती चर्चा करू. होईल का नाही? काही गोष्टी तुम्हाला माहिती असतील, ज्यांना नसतील त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे. तर याला आम्ही अभ्यासगट म्हणतो. असा अभ्यास करून आपल्याला 4-5 लोकांचा स्थापन करता येईल का नाही? ते 10 होतं, काही मिळत नाही. आणि आठवड्यातून एकदा, 15 सुद्धा एकदा, महिन्यातून एकदा एकत्र बसता येईल का नाही? याच्यामध्ये बदल होऊ शकतो. मेन महत्त्वाचं. कारण कसं आहे, यांना जे माहिती आहे ते तुम्हाला नाही. बरं, ह्यांचं एखाद्याला काय असतं, दोघांनी एकच पीक घेतलेलं असतं, याचं बरोबर आलेलं असतं, तुमचं चुकलेलं असतं. तुम्ही एकत्र भेटल्यानंतर अरे मी लागवडच वेळ काय माहिती का, याला इतके फाटकळ आहेत ना, मी तुम्हाला यादी करून दाखवले ना. पीक ठरवणं याला हंगामापासून बियाण्यापासून. आता तुमच्याकडे देशी वाण वापरता का हायब्रिड वापरता? पहिल्यांदा तुम्ही सगळे हायब्रिड वापरता. इथून सुरुवात आहे. आपल्याला देशी वाणाचा शोध लावावा लागेल. पण तुम्ही एकाच भेटीत कितीही मोठा स्पेशलिस्ट आला तरी तुमचे सगळे आजार बरे करेल अशी अपेक्षा करायची. पहिल्यांदा ही पूर्वतयारी. पहिल्यांदा हे बघा, मी तुम्हाला तिथे एक तक्ता लावलेला आहे, तो तक्ता वाचून दाखवला तुमच्या लक्षात येईल. हा तक्ता तिथे लावलेला आहे. त्याच्यामध्ये 2 गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या. एक, त्याची काय प्राथमिक तयारी करायची का? सेंद्रिय शेतीकडे जायचं असेल तर प्राथमिक तयारी काय पाहिजे? पहिल्यांदा तुम्हाला तिकडे जायला पाहिजे, याची जाणीव झाली का? तुम्ही माझ्याकडनं जी अपेक्षा करताय त्याच्या आधी मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. तुमच्याकडनं म्हणजे सगळ्याकडनं तुम्ही, की तुम्ही सेंद्रिय शेती करायची हे ठरवलंय. तो निर्णय तुमचा पक्का नाही, मी मात्र सर्व करायचं. तुम्ही तुमचं ठरवलं आधी. तुमची त्याची जाणीव झाली का की बाबा रासायनिक शेती आपल्याला भविष्यासाठी योग्य नाही, आपल्याला शेतीकडे जायला लागेल. याची जाणीव झाली असेल तर त्याचा अभ्यास करू. अभ्यास झाल्यानंतर मग तुम्ही निर्णय घ्या. निर्णय प्रक्रिया सुद्धा मोठी आहे. मग तो निर्णय आलं
की मग तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला शेती पद्धतीची निवड करायला लागेल किंवा रासायनिक जायचे कसे निवड ते केल्यानंतर एकूण शेताचं नियोजन करायला पाहिजे. ते शेताचं नियोजन काय माहितीये का, आम्ही काय करतो, एक पिकाकडे मागं जातो. तुम्ही असा विचार करा, माझ्याकडे 5 एकर क्षेत्र आहे, तर मी काय केलं त्याचे 5 भाग केले. एक पंचमांश भाग माझ्या कुटुंबाच्या सगळ्या करतात, एक पंचमांश भाग मला आठवडी बाजाराला काय विकता येतात, एक पंचमांश भाग मला वार्षिक नगदी पीक म्हणून काय करता येईल, एक पंचमांश भाग मला फळबाग म्हणून काय करता येईल, एक पंचमांश भाग माझ्या पशुधनासाठी करता येईल. आता बघा याने काय होतं बघा, प्रत्येकाचा लागवडीचा वेळ पिकाचा वेळ वेगवेगळा आहे, त्यामुळे श्रम व्यवहार केला जातो. प्रत्येकाचा पैसे मिळण्याचा काळ पण वेगवेगळा आहे. यातनं पैसे नाही मिळणार पण कुटुंबाची गर्दी थांबेल, याच्यातनं पैसे दर आठवड्याला मिळतील, याच्यातनं पैसे वर्षात एकदा मिळतील, याच्यातनं वर्षात एकदा मिळतील. याच्यामध्ये सर्वात कमी काम आहे, याच्यात त्याच्यापेक्षा कमी आहे, याच्यात मात्र जास्त आहे, हे माझ्या जनावर. आता हा पॅटर्न म्हणजे शेती पद्धतीची निवड ही तुम्हाला करायला पाहिजे. तर तुमच्याकडे क्षेत्र किती त्याच्यावर 5 करायचे, 6 करायचे, 4 करायचे हे ठरवावं. म्हणजे पहिल्यांदा शेती पद्धतीची निवड, नंतर शेताचं नियोजन, शेताचं नियोजन झालं मग पिकाचं नियोजन. आता पिकाचं नियोजन करताना मग मला या भागात कुठला भाजीपाला जाऊ शकतो, या भागात कुठला फळबागा जाऊ शकतात, या भागात कुठलं नगदी पीक येऊ शकतो, या भागात कुठली फळबाग येऊ शकते. तिथं आंबा चांगला येत असेल तर आंबा सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं करा पेरू, काय उपयोग, तिथे मला आंब्याला सुटेबल असेल, मग असे कुठलं फळ सांगितलं जांभळाला सुटेबल असेल. आता हे आपल्याला ठरवायला पाहिजे. हे आपण 5 लोक बसू ना, आणि त्यावेळेस तुम्ही बसताना मला बोलवलं, त्यात जर चुकत असेल तर मी सांगेल ना, काय असं म्हणताय पण हे निसर्गात ठरवलं, पण ते ठरवलं तुम्ही, गैरसमज करून घेऊ नका. मी तुम्हाला राईट टॅक्सच देणार नाही. तर हे नियोजन करायचं. म्हणजे आता हे सगळं करताना तुमचा कुटुंबाचा सहभाग किती आहे हे तुम्हाला बघायला पाहिजे. तुमच्याकडं मानवी श्रम करायला कोण आहे हे तुम्हाला बघायला पाहिजे. तुमच्याकडं पशुधन किती आहे हे तुम्हाला बघायला पाहिजे. हे सगळं झाल्यानंतर तुमच्या त्यातनं अपेक्षा किती आहेत हे तुम्हाला ठरवलं पाहिजे. ते आपल्याला ठरवलं पाहिजे. तुम्हाला सहकार पद्धतीने मित्रमंडळी काय एकमेकाला मदत करू शकतील काय याच्या शेती करायला हे ठरवायला. आणि मग आपल्याला सेंद्रिय शेतीची पूर्वतयारी, हे सगळं पहिल्यांदा नुसतं वैचारिक विषय. आता पूर्वतयारी केल्यानंतर मग मला माझी जमीन सुटेबल काय आहे, मग मला जमिनीचा विचार करायला पाहिजे. कुठल्या पिकाला सुटेबल आहे, माझ्याकडं कुठली पीक बियाणं उपलब्ध आहे, नसते किती आले मिळतील, माझ्याकडं किती पाणी उपलब्ध आहे, सूर्यप्रकाशाची काय स्थिती आहे. आता पावसाचं तुम्हाला माहिती आहे, पावसाचं काय झालं कोण सांगू शकतो. सरासरी सरकारने मोजलं ना तर सर्वत्रच पूर्वीसारखाच पाऊस पडतो. म्हणजे पुण्याचं सांगितलं समजा 1200 मिलीमीटर पाऊस, तर वर्षाची शेवटी सर्व पावसाची बेरीज केली हवामानाप्रमाणे तर ती 1200 आहे. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, त्याला रेनी डेज म्हणतो, पावसाचे दिवस. ते पूर्वी 70, 72 अगदी 90 पर्यंत होते. म्हणजे पावसाळ्यात पाऊस असा विखुरलेला पडायचा. आणि 6 जून सुरू झाला की तो परतीच्या पावसापर्यंत या सगळ्या हंगामामध्ये पाऊस विखुरून पडायचा. आता हे रेनी डेज 28 झाले, काही ठिकाणी 14 झाले. याचा अर्थ काय झाला, पाऊस तेवढाच आहे पण पडतो त्या दिवशी एवढा पडतो की सगळं वाहून नाही, तेवढं मोठी त्याला ड्राय स्पेल म्हणजे जास्त पडतो. तर हा जो बिहेवियर आहे हे सगळं निसर्गामध्ये बदललेलं आहे, ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग ही शेती याचं करताना आम्ही काय करत तुम्हाला सांगतो की संपूर्ण सेंद्रिय शेती एका टप्प्यात करूच नका, परत त्याचे 5 भाग करा. काय एक पंचमोळ शेतीवरती करा आणि त्याच्यात तुमच्या कुटुंबाच्या घराचा पहिला भाग आहे. हे 2 वर्ष केल्यानंतर तुमची तुम्हाला अनुभव येईल.
तुम्हाला ससा आणि शिकारी कुत्र माहिती आहे का? शिकारी कुत्र हे सशापेक्षा का ते वाचा ना अजून. ससा आणि शिकारी कुत्र यांच्यामध्ये शिकारी कुत्र्याला ससा सापडत नाही. खरं तर शिकारी कुत्र्याला खूप वेगळे असेल तरी पण तो ससा पकडू शकतो. कारण माहिती आहे, शिकारी कुत्रा आहे ना, तो मारताना त्याला तो तुकडा टाकला त्याच्यासाठी पडतो सांगितलं. तर ससा हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पडतो. तसं आपण शेतकरी आहात, तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा आहे, त्यामुळे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त पणाला लागतो. मी हा आउटसाइडर आहे, माझ्याकडनं मर्यादित अपेक्षा ठेवा, पण खरी अपेक्षा तुमच्याकडे नाही. आणि त्यासाठी काहीही अडचणीचा नको नका. तुम्ही रात्री 12 वाजता तरी मला फोन करायला सांगितलं तेव्हा असं होते, पण ते मी आधी करायला पाहिजे, तुम्ही आधी त्यात उतरलं पाहिजे तर हे करून बघा. हे करून झालं, 2 वर्षाचा अनुभवाला खात्री झाली तुमची, मग पुढचा 1.55 भाग, मग पुढचा 1.55 भाग, मग पुढचा असं 5 टक्के तुम्ही केलं की 10 वर्षात तरी कमीत कमी संपूर्ण सेंद्रिय व्हा. त्यामुळे 1 वर्षात आलो मग मी सेंद्रिय झालो असं नका अपेक्षा करू. कारण हे तुम्हाला काय माहिती का, हे अवघड काय माहिती का, कारखान्यामध्ये ते किती बी हायटेक बिटेक करत असले तरी A+B केले की C होणार. ती जुळवणी आहे, निसर्गात तसं A+B केले C होईल, C+ होईल, C- होईल. कारण हे सगळं बंदिस्त वातावरणात करते आणि आपल्याला सगळं ओपन एन्व्हायरमेंटमध्ये करायचं. त्यामुळं ह्याच्यामध्ये प्लस मायनस होत राहणार. फक्त आपलं ध्येय जे आहे ना फायनल ते आपण घडून देता कामा नये. माझ्या कुटुंबाला मला विषमुक्त आहार द्यायचा आहे, मला माझी शेती किफायतशीर करायची आणि मला शेतीचा उत्पादन खर्च टप्प्याटप्प्याने कमी करायचा आहे, मला माझ्या कुटुंबाचा खर्च सुद्धा टप्प्याटप्प्याने कमी करायचा आहे. तरच आपल्याला सुखी होण्यात. आता बघा, तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण सगळेजण एक टक्का लावलेला आहे, आज सगळे जग ज्या पद्धतीने उपभोग घेते त्या पद्धतीने आपण 1.5 पृथ्वीचं लागेल एवढं साधन सामुग्री वापरतोय. 1.5 असे बोलतात, तेव्हा दिवसामध्ये तिथं दिसेल 1.5 पृथ्वीचा तक्ता आहे. आता अजून 30 सालापर्यंत त्या 2 लागतील. आणि आपण सर्वांनी जर अमेरिकेसारखं जगायचं ठरवलं तर आपल्याला 7 पृथ्वी लागतील. त्या कुठून आणायच्या? आपल्याकडे ते एकच आहे. त्यामुळं आपण आपल्या गरजा कमी करून जातो. गरजा कमी करणे याचा अर्थ मागासलेलं राहणं, कुपोषित राहणं, चांगलं नाही खाणं असं अजिबात नाही. सशक्त, सकस, चांगला आहार, चांगले विचार, फक्त वायफळ टाळायचं, जे नको ते टाळायचं. आपल्याला कारण असताना एखाद्या तुलना करून कसं जगतो बघा. मला एका पिंपरी चिंचवडमध्ये कारखान्यातल्या लोकांनी त्यांचे एक असोसिएशन येते म्हणजे काका तुम्ही आम्हाला एक दिवस व्याख्यान या. आणि म्हटलं माझं 20 वर्ष झालं कारखान्याची काही संबंध नाही, त्यामुळे मी तुम्हाला काय येऊन सांगणार, माझा काही संबंध नाही. त्यांना माहिती होतं की मी शाश्वत शेतीवर बोलतो. तर ते म्हणजे आमची स्मॉल स्केल लघु उद्योग शाश्वत कसा होईल याच्यासाठी बोला बघा. शाश्वत स्मॉल स्केल याच्यावरती बोला. ठीक आहे, एक्सरसाइज स्मॉल स्केल. मी गेलो असं तुमच्या पहिल्या मजल्यावर हॉल होता मोठा असतो. मी जिन्याने चढताना पाहिलं, साधारण 60 लोक असतील. 60 जिन्याने चढताना पाहिलं माझी एकट्याचीच मारुती एक गाडी, बाकी सगळ्या भारी भारी गाड्या, मोठ्या मोठ्या लांबड्या चौड्या. तिच्या मला किमती माहित नाही आणि हे माहित नाही, पण अंदाजे ते 30-40 लाखाच्या असतात. वर गेल्यानंतर ते तुम्ही जसं आता हा आपला वेगळं घेऊन झाल्यानंतर मला सांगितलं. मी उभं राहिल्यानंतर पहिलं सांगितलं मला सेवेच्याकडे 45 मिनिटं दिलेली तर 15 मिनिटं सांगते झालं. तर हे सांगायला 45 मिनिटाची काही गरज नाही, मी 2च मिनिटं सांगतो. तुमच्या सगळ्या स्मॉल स्केल लवकरात लवकर बंद पडतो. त्यांना वाटलं अरे असं मात्र असं का बोलतो म्हणलं आमचं काही चुकलं का नाही, तुमचं काय नाही चुकलं.
म्हणलं मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो, तेवढं उत्तर द्या आणि मग आपण पुढे जाऊ. मी त्यांना हेच सांगितलं, पण आम्ही यांना पाहिलं की माझी एकटीचीच गाडी आहे की ती 2 लाखाची आहे, बाकी तुमच्या सगळ्याचे 30, 40, 50 लाखाच्या गाडी असतील. म्हणलं आपण घरी कोथिंबीरची गड्डी घेताना सुद्धा 5 रुपयाची गड्डी 4 रुपयाला मिळेल का म्हणून त्या बाईशी निगोशिएट करतो. तिच्या पोटाला माती नाही ना, ती सुकलेली नाही ना, तिला पाणी मारलं नाही ना, हे सगळं बघतो. जर 5 रुपयाच्या कोथिंबीरीच्या गड्डीला तुम्ही हे सगळं बघताय, तर तुम्ही माझी गाडी 2 लाखाची आहे, तुमची आपण हिशोबासाठी 20 लाखाची मिळेल. 10 पट तुम्ही जास्त पैसे दिले, तर तुम्ही मला सांगा तिच्या 10 पट जास्त काय आहे? 10 पट जास्त आराम आहे, 10 पट पेट्रोल कमी लागतंय, 10 पट वेगात जाते, 10 पट माणसं जास्त बसतात. काय 10 पट हे सांगा. ते सांगितलं की आपण पुढे जाऊ. 5 मिनिटं दिली तुम्हाला तुमच्याकडे मोठ्या गाड्या असतील ते सांगा. पुढं काय सांगता येते, कारण त्यात नव्हतंच काही 10 पट. त्यातला एक म्हातारा मोठा म्हणला, काका 10 पट तसं काही नाही केलं, पण आम्ही लोकांच्यावरती प्रभाव पाडण्यासाठी घेतो, स्टेटस सिम्बॉल. इतरांच्यावर प्रभाव पाडणे आपले बी कारण तेच आहे, आपण त्यासाठी घेतो ना. तुम्ही त्याला विचार, ठीक आहे तुमचं एकट्याचं आहे सगळ्याचं, ते सगळं नो आमचे प्रभाव पाडण्यासाठी घेतो. मग त्यांना विचारलं, किंवा समजा आपण असं प्रभाव कोणावर पाडू शकतो, मी ज्याची ओळख आहे त्याच्यावर प्रभाव पाडणार, अनोळखीवासाला काय प्रभाव पाडणार. मी देऊन मर्सिडीज घेऊन फिरून गेलो असतो, काय प्रभाव पाडणार. कोणतरी एक माणूस आला गेला, शितोळे जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत प्रभाव नाही पडणार. म्हणून म्हणलं आपण ओळखीच्या माणसावर प्रभाव पाडू शकतो. तर तुमच्या ओळखीचे किती लोक आहेत सांग. प्रत्येकाने आपापला आकडा सांगितलं, तर सर्वात आला म्हणून आपण 500 आकडा घेतो. 500 लोक तुमचे ओळखीचे आहेत, त्या 500 लोक प्रभाव पाडण्यासाठी तुम्ही हे करतो. हो म्हणजे बरोबर. आता म्हणजे या 500ची आपण विभागणी करू. 100 तुमचे कामगार आहेत, 100 तुमचे सप्लायर आहेत, 100 तुमचे ग्राहक आहेत, 100 तुमचे नातेवाईक आहेत, 100 तुमचे मित्र आहेत. हे तुमचे कामगार आहेत, हे तुमचे ग्राहक पुरवठादार आहेत, माल सप्लाय करतायत, हे तुमचे ग्राहक आहेत, हे तुमचे नातेवाईक आहेत आणि हे तुमचे मित्र आहेत. म्हटलं समजा कामगारांनी तुम्हाला ह्या 20 लाखाच्या गाडीत बघितलं आणि त्याला जर तुम्ही जो 10 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष गाडी मागतोय, तुम्ही तो दोनच देताय, असं जर असेल आणि ही घेतली म्हणजे तसंच जास्त असेल म्हणतात, असं जर असेल तर त्या 100 कामगारावर तुमच्या याचा काय प्रभाव पडेल. तो काय विचार करेल, त्याला आम्हाला 2 रुपये वाढवून देत नाही आणि स्वतः मात्र 20 लाखाच्या मर्सिडीजमध्ये फिरतो. चांगला प्रभाव पडेल का, वाईट प्रभाव पडेल ना. दुसरा एक लेखा छोटा माणूस आहे, तो काहीतरी जॉब तुम्हाला आणून देतो, तो म्हणतो साहेब मला 2 रुपयाला नाही परवडत, तुम्ही 3 रुपये तरी करा, 2.5 रुपये करा. तुम्ही काय केले 5 वर्ष त्याला 1 रुपया वाढवून दिला नाही, पेमेंट पूर्वी लगेच द्यायचं, आता लगेच सेविंग लावतं. त्यांनी जर पाहिलं तर त्याला काय वाटेल, त्याला आम्हाला 1 रुपया जॉबमध्ये वाढून द्यायला, स्वतः मात्र मर्सिडीज नाही. हे निगेटिव्ह झालं. तुम्ही टेलको केला, त्याला तुम्ही सप्लाय करताय, तिथं जर माझ्यासारखा माणूस असेल तर आपल्याला जर विश्वास गाडी बदलता येतं आणि आम्हाला तर मर्सिडीजमध्ये आलं, याचा अर्थ 2 रुपयाची वस्तू आपल्याला 4 रुपयाला मिळते. एक तर त्याचा सप्लाय बंद करा, नाही तर त्याच्याकडे फिक्स लावून घ्या. इथं काय करावं पडणार, टीव्हीला बघतात आणि मित्रांना ते एकदम जाण्यासाठी जातात. त्याचं काय होतं ते म्हणते काय बोललं पाहिजे, काय असतं तिथं तुम्ही कोणावर प्रभाव पाडला, कोणावर प्रभाव नाही पाडला. तुम्ही उलट दुःख विकत घेतलं. मी म्हटलं माझी गाडी रस्त्यात जाता नाही का, मी शेवाले तरी पोचा मारला तरी मी भांडत नाही, सर्व्हिसिंगला दिलं 4-5 रुपये होत जातं. तुझ्या गाडीला पोचा मारला की 1 लाख रुपये पिली, म्हणून तू सतत गाडीत बसलेला असताना स्वतः चित्त तुझं बाहेर. जेवायला गेलं तरी गाडी पार्क केलेली कोणीतरी मालिका चित्त बाहेर. 5 तारखेला EMI आल्यानंतर ब्लड प्रेशर खालीवर होत असेल, इकडं पैसे इकडं पैसे, याचा तुम्ही प्रभाव काय केला, तुम्ही उलट ताण तणाव विकत घेतला. म्हणजे आपल्याकडे जी श्रीमंत आणि गरिबाची दरी वाढत चालली, 10% अति श्रीमंत होत आहे, 50% अति गरीब होत आहे, पण दोन्हीकडे तणाव सारखाच आहे. याला तणाव आहे की पुढच्या महिन्यात काय खायचं, पोरीचं लग्न कसं करायचं, पोराला शिकवायचं कसं, म्हणून हा तणावात आहे. आणि हा आज एक कंपनी घेतली,
उद्या दुसरी घ्यायची, परवा तिसरी घ्यायची, म्हणून तणावातच आहे. एक तणाव वेगळा असेल, पण दोघंही झोपताना गोळ्या, हा झोपताना गोळ्याच खातो, त्याची झोप येत नाही त्याला. तर आपल्याला चांगलं जीवन जगायचं, स्वास्थ्य जीवन जगायचं, आरोग्यदायी जीवन जगायचं. केवळ आर्थिक विकास म्हणजे विकास नाही, तो विकासाला अनेक पैलू आहेत. ते पैलू फक्त सांगतो आणि मग थांबतो. ते असे आहेत, पहिल्यांदा तुमचं शरीर, शारीरिक विकास, तब्येत चांगली पाहिजे, हेल्थ इज वेल्थ. नंतर तुमची बुद्धी. तुकाराम महाराजांनी शेवटची परमेश्वराला मागणी करताना दुर्बुद्धी ते मत कदापि लोक नारायण, म्हणजे बाकी काय नको मला दुर्बुद्धी होऊन देऊ. तुमचं मन शुद्ध असेल तर सगळं. म्हणून हे शरीर, मन, या युनिटीमध्ये हेड, हार्ट आणि हँड हे तिन्ही एच परस्पर. नंतर माझं कुटुंब. मी माझ्या कुटुंबाला खरंच किती वेळ देतो, प्रत्येकाने विचारून बघा. थोडा वेळ तरी संपलाय घराला, संध्याकाळचं जेवण एकत्र करा, त्यांच्यासारखं थोडंसं व्हा, याने सुख मिळेल. नंतर आपलं एक समाज, तुम्ही काही एकटे नाही, एक समाज म्हणून तुमचं काही कर्तव्य आहे. नंतर तुमचं कार्यक्षेत्र, तिथं काम करता, त्याच्यामध्ये काय. नंतर पर्यावरण, नंतर तुमची सृष्टी, हे सगळं पुढचं हे आपोआप होणार नाही का. हे एकदा जर चांगलं झालं ना, हे आपोआप होते. यासाठी काय करायला लागतं, पर्यावरणाचं रक्षण करून देश सेवा करून ते आपोआप होते. त्यासाठी पूर्ण देश सेवा करायची गरज नाही. तुम्ही एकदा हे झाला. मनुष्य कोणाचं ऐकतो, ज्याचं अनुकरण केलेलं त्याने असतं त्याचं आहे. आज कीर्तन काळाचा प्रभाव का पडत नाही, ते कीर्तन सगळं देतात. जीवन ऐश्वर्य आहे, पैसा म्हणजे काय नाही, पाठवण्याचे मोठं आपल्याला ज्याने कसं जीवन झालं आहे त्याचंच मनुष्य अनुकरण करतो. आणि म्हणून तुमचंच कुणीतरी अनुकरण करणार आहे घरात. तुम्ही जसं कोणाला तरी अनुकरण करते तसं तुमचं कुणीतरी अनुकरण करते. तर आपण स्वतः असं घडायचंय की आपण जो अनुकरण करणार आहे तो चांगला घडेल. मनुष्य अनुकरणातनं घडतो, मनुष्य पुस्तकानं शिक्षणाला घडत नाही. जे सगळे जगातले लोक झाले, चांगले झालेले, वाईट झालेले, ते सत्संगातच झाले, चांगल्या संगतीतून झाले. तर परमेश्वराने तुम्हाला सर्वांना चांगली बुद्धी देव अशी इच्छा व्यक्त करतो. आणि सर्वात शेवटी तुम्हाला सर्वांना सुख पाहिजे ना, हो हे का नाही, सगळे काय आहे, सुख पाहिजे. अधिकार पैसा दावेला मागेल. तुम्हाला किती दिवसाचं सुख पाहिजे त्याच्यावर मी औषध देणार आणि मग थांबणार. तुम्हाला जर एक दिवसाचं सुख पाहिजे असेल ना,